नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण एक लेबर कार्डवरती एक व्हिडिओ बनवत आहोत। तर मित्रांनो, प्रत्येकाचं लेबर कार्ड हे म्हणजेच बांधकाम कामगार प्रत्येक वर्षी आपल्याला हे रिन्यू करावं लागते। पण बऱ्याच लोकांना ह्याची लास्ट डेट किंवा शेवटची तारीख माहीत नसते। तर आपला कार्ड आपण रिन्यू नाही केला मित्रांनो, तर आपल्याला कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही। तेच आपल्याला रिन्यूची तारीख आपली संपली किंवा नाही हे कशाप्रकारे जाणून घ्यायचा, यावरती हा संपूर्ण व्हिडिओ आहे। माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा। बांधकाम कामगारवरती संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जातील। तर मित्रांनो, चला कशाप्रकारे आपण आपला लास्ट तारीख किंवा रिन्यूअलची तारीख कशाप्रकारे जाणून घ्यायची आहे, हे व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम प्रोफाईल लॉगिन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता, यावरती आता बघू शकता आपलं हे संपूर्ण काम बंद आहे। न्यू रजिस्ट्रेशन, क्लेम आणि रिन्यूअल आपला संपूर्ण बंद आहे। तर आपल्याला मित्रांनो त्याची फक्त तारीख जाणून घ्यायची आहे। तर मित्रांनो, इथं आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि इथं आपला मोबाईल नंबर, जो काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो इथं टाकून घ्या। तर मित्रांनो बघू शकता, आपला आधार कार्ड क्रमांक व्यवस्थित इथं टाकून घ्या। जो काही आपण बांधकाम कामगार कार्ड बनवता वेळेस जो काही मोबाईल नंबर दिला होता, तो रजिस्टर्ड मोबाईल नंबर इथं टाकून घ्या आणि प्रोसीड फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या। इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता, आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP आलेला आहे। तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। तर जो काही आपला OTP आलेला आहे मित्रांनो, मी इथं टाकून घेतो। OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं बघू शकता आपली प्रोफाईल आपल्या पुढे ओपन झालेली आहे। तर इथं बघू शकता मित्रांनो, आपल्याला संपूर्ण आपला बांधकाम कामगार नंबर म्हणजेच आपला रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे। हा आपला म्हणजे आपला कार्ड हे एक्सेप्ट आहे आणि इथं काय दाखवत आहे आपल्याला इनॲक्टिव्ह। इथं आपल्याला ॲक्टिव्ह असायला पाहिजे, तरच आपण संपूर्ण योजनेचा लाभ उचलू शकता, अन्यथा आपल्याला कोणत्याही योजनेचा लाभ भेटणार नाही। हा आपला बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन नंबर झाला आहे, हा आपला रजिस्टर्ड दिनांक आहे आणि हा म्हणजेच आपला रिन्यूची तारीख आहे। या तारखेला आपल्याला रिन्यू करायचं होतं, पण आता बघू शकता आपण रिन्यू केलेला नाही, त्यामुळे हा इनॲक्टिव्ह आहे। तर मित्रांनो, ह्याला आपल्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी रिन्यू करून घ्यावा लागेल। रिन्यू कशाप्रकारे करायचा याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघून घ्या। तर थँक्यू मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।